अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावरती या ठिकाणी अनेक सदस्यांनी अनेक विचार मांडले आणि या सदनामध्ये माननीय माजी मंत्री राजेश भाई यांनी जिथे त्यांचं भाषण संपवलं तिथून मी माझ्या भाषणाला सुरुवात करणार आहे. अध्यक्ष महोदय, या 295च्या प्रस्तावामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी केला. या सदनामध्ये सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जे आमचे आदर्श आहेत ते आमचे नाना इकडे बसले. त्यामुळे आमच्याकडे शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा येतात त्या व्यथा सगळ्याच आमदारांकडे येतात आणि त्यामुळे त्या व्यथा या सभागृहात मांडण्यासाठी आम्ही आमदार म्हणून या प्रत्येक प्रस्तावावरती प्रयत्न करत असतो. पण अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की आई जेवू घालीना आणि वडील भीक मागू देईना. शेतकरी इतका त्रस्त झालेला आहे, इतका गांजलेला आहे की त्याला कोण वालीच राहिलेलं नाही. या बजेटच्या भाषणामध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी या सभागृहामध्ये घोषणा केली की 44 लाख शेतकरी पंपधारक जे आहेत त्यांना यापुढे म्हणजे बजेटमध्ये घोषणा केल्यानंतर यापुढे त्यांना वीज बिल ते येणार नाही अशी त्यांनी घोषणा केली. म्हणजे त्यांना यापुढचं वीज बिल माफ. पण अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न या सरकारला आहे की आपण या पूर्वीचं त्यांचं बिल आहे ते जे बिल भरणं बाकी आहे त्या बिलाचं काय करणार आहात? ते वीज बिल आपण माफ करणार आहात का? ठीक आहे ना अध्यक्ष महोदय, आरोप प्रत्यारोप दोन्हीकडनं होतात. ना 7/12 कोरा आम्ही केला की नाही कोरा? 7/12 कोरा जर आम्ही केला असेल तर जुनं वीज बिल जे थकबाकी आहे तेही तुम्ही माफ करणार आहे की नाही हे आज शेतकऱ्यांना याची माहिती हवी आहे. आणि जर द्यायचं असेल तर मनापासून दोन्ही हाताने द्यायचं असेल तर द्या. केवळ निवडणुकीचा जुमला म्हणून या ठिकाणी घोषणा करायची आणि मागचं जे बिल आहे ते मात्र त्या शेतकऱ्याला भरायला लावायचं. असं जर असेल तर केवळ शेतकऱ्याची ती फसवणूक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अध्यक्ष महोदय, द्यायचं सोडा, पण जी जुनी येणी शेतकऱ्यांची आहेत ना ती तरी दिली तरी शेतकरी त्या ठिकाणी समाधानी होईल. आज काय परिस्थिती आहे जुनी येण्याची? माझ्यापूर्वी अनेक वक्त्यांनी कदाचित या ठिकाणी या सभागृहात बोलले असतील. जुनी येणी शेतकऱ्यांची जी आहेत त्याच्यामध्ये मार्च ते मे 2023 अवेळी पाऊस पडला त्यावेळी सरकारने घोषणा केली त्यावेळेचे 551.30 कोटी रुपये अजूनपर्यंत शेतकऱ्यांना येणं बाकी आहे. अध्यक्ष महोदय, जून ते ऑक्टोबर अतिवृष्टी आणि पूर आला त्यावेळेला सरकारने घोषणा केली आणि 1276.56 कोटी रुपये अजूनही या शेतकऱ्यांना येणं बाकी आहे. अध्यक्ष महोदय, नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 अवेळी पाऊस पडला, सरकारने घोषणा केली यावेळेचे शेतकऱ्यांना 2277.89 कोटी रुपये शेतकऱ्यांना येणं बाकी आहे. जानेवारी ते फेब्रुवारी 2024 वादळी वारे आणि गारपीट झालं, सरकारने घोषणा केली 328.98 कोटी रुपये अजूनपर्यंत शेतकऱ्यांना येणं बाकी आहे. मार्च ते एप्रिल 2024 वादळी वारे आणि गारपीट आली, 229.38 कोटी रुपये शेतकऱ्यांना येणं बाकी आहे. कोण देणार आहे शेतकऱ्यांना पैसे? केवळ सरकार घोषणा करते, शेतकरी आशावादी आहे पण शेतकऱ्याच्या पदरात काय पडत नाही आणि त्यामुळे शेतकरी आज त्रस्त आहे, गांजलेला आहे आणि मग या शेतकऱ्यावरती प्रतिदिनी आत्महत्या करण्याची पाळी येते. ह्या खऱ्या अर्थाने सरकार या शेतकऱ्यांसाठी खरोखर मनापासून काय देणार आहे का की केवळ घोषणांचा जुमला करणार आहे? हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, पीक विमा योजना खरीप 2023 आज आपण बघितलं तर 557.49 कोटी रुपये शेतकऱ्यांना येणं बाकी आहे. हो, मी संपवतो. मी खूप कमी वेळ बोलणार आहे आणि ते मार्मिक बोलणार आहे. तुम्ही बेल नका दाबू. माझ्या सगळ्या आमच्या पक्षाची वेळ पूर्णपणे मला दिली. प्रभू साहेब घ्या लवकर घ्या, बरेच बोलणार आहेत अजून. पीक विमा योजना ज्याचा उल्लेख आता भैयांनी केला, रबरीमध्ये 2023-24 72 कोटी रुपये शेतकऱ्याला येणं बाकी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चौथा हप्ता 1854.17 कोटी रुपये येणं बाकी आहे. काय केलं शेतकऱ्यांसाठी? छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 217 म्हणजे 17ची 217 म्हणजे 5,975 कोटी रुपये या ठिकाणी येणं बाकी आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 40.30 कोटी रुपये शेतकरी येणं बाकी आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना
5.79 कोटी रुपये शेतकऱ्यांना येणं बाकी आहे. काय करायचं शेतकऱ्यांनी? केवळ या ठिकाणी घोषणा करायची आणि या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक करायची अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे. शेतमालाला हमीभाव न मिळणं, बियाणे आणि खते यांच्या दरात झालेली प्रचंड वाढ यामुळे शेतकरी पूर्णपणे पिसून गेलेला आहे. आपण बघितलं असेल 2023ची MSPची वाढ निवडणुकीमुळे जास्त होती. यावेळेस MSPची वाढ काही प्रमाणात कमी आहे. बियाण्याच्या किमती प्रचंड वाढ झालेली आहे. सूर्यफूल मोहरीचे 3 लाख टन तेल आयात शुल्क न देता बेल नका मारू साहेब, माझं लिंक तुटते. मी माझ्या पक्षाची फक्त माझी वेळ घेतो. मी माझे 2-3 मुद्दे मांडतो. लवकर संपवा का, बरेच आहे यात बोलणार आहेत अजून. आयात शुल्क न देता आणण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे स्थानिक बाजारात सर्व खाद्यतेलाचे दर कमी होत आहेत, हे सत्य आहे. साहेब, याचा फटका राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला बसतोय. सध्या सोयाबीन उत्पादक हमीभावापेक्षा दराने सोयाबीन विकले जात आहे आणि सरकारी धोरणामुळे पुढेही हीच परिस्थिती राहणार आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या उत्पन्न दुपटीने वाढ करण्यासाठी कसं सरकार दुर्लक्ष करतंय ते मी केवळ मुद्दे मांडतो, भाषण करत नाही. या ठिकाणी पिकाची MSP अत्यल्प वाढ करण्यात येते, त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक होते. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारण्यात येत नाही, त्यामुळे सरकारची फसवणूक होते. कांदा निर्यातीवर बंदी व निर्यात शुल्कामध्ये कांद्याचे दर कमी झाले आहेत, हे सत्य आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. इथेनॉलची बंदी म्हणजे ऊस रसापासून इथेनॉलची निर्मिती बंदी, वित्तीय संस्था आणि कारखानदार याच्यामुळे अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळे फार मोठं नुकसान होते. तेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. अध्यक्ष महोदय, सत्य आहे. आणि शेतकऱ्यांच्या ऊसाची FRP वेळेवर मिळत नाही, ही शेतकऱ्याची फसवणूक आहे. या सर्व कारणामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न आहे त्यापेक्षा कमी झाले आहे आणि उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी हे सरकार दुपटीने कमी करतंय असा माझा या सरकारवरती आरोप आहे. अध्यक्ष महोदय, किमान आधारभूत किंमत यावरती अनेक सदस्य बोलले, परंतु केंद्र सरकारने सन 2024च्या खरीप विपणन हंगामासाठी 14 पिकांची MRP या ठिकाणी MSP जाहीर केली. पण मागील वर्षाच्या तुलनेने यावर्षी पीकनिहाय केवळ 5 ते 10% वाढ करण्यात आली. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांचे पीक उत्पादन खर्च सुमारे 70% वाढलेले असताना आधारभूत किमतीमध्ये केवळ 5 ते 10% वाढ म्हणजे शेतकऱ्याची क्रूर थट्टा आहे नाना, आणि हे आपल्याला देखील मान्य करावं लागेल. यावर्षी कृषी निविष्ठांचे दर मोठ्या प्रमाणात वाढवल्याने राज्यातील काही विशिष्ट बी बियाण्यांचा, खतांचा, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला काळा बाजार, याची चढ्या दराने होत असलेली विक्री, या सर्व बाबीचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक होत असलेले दुर्लक्ष, या सर्व बाबीमुळे सामान्य शेतकरी पिजलाय, गंजलाय, भरडलाय, हे आपल्याला मान्य करावं लागेल. अध्यक्ष महोदय, नमो शेतकरी सन्मान योजना, काय शेतकऱ्यांची फसवणूक चाललेली आहे. केंद्र शासनाच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी दिला जाणारा लाभ राज्य सरकारकडून आणखी 6,000 रुपयाची भर पडून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनाद्वारे 12,000 प्रतिवर्षी देण्याची योजना आहे. अध्यक्ष महोदय, काय केलं यांनी? या योजनेतील 4था हप्ता 1,845 कोटी 17 लाख रुपये केंद्र शासनाच्या 17व्या हप्त्यासोबत देणं आवश्यक होतं शेतकऱ्यांना, पण या सरकारने लबाडी केली. मात्र राज्य शासनाने मुद्दाम हा हप्ता रोखून ठेवला आणि काय करणार, निवडणूक जुमला आहे आणि त्यामुळे आता हा हप्ता नेमका विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी देऊन शासन शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवणार आहे असा माझा आरोप आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही अनेक गोष्टी मी या ठिकाणी सांगितलेल्या, आपण वरून बेल मारणार नाही, पण मला हाताने सांगताय म्हणून मी सगळ्या मुद्दे या ठिकाणी मांडत नाही. परंतु शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने दुष्काळग्रस्त 1021 महसूल मंडळामध्ये सवलती जाहीर केल्या, त्याच्यामध्ये कशी थट्टा केली आहे ती आपल्याला मी या ठिकाणी सांगेन, पण आणखी मला थोडा वेळ द्या. मांडू का? तुम्ही म्हणत असाल तर मांडतो, माझ्याकडे मुद्दे आहेत, पण ठीक आहे. पण हा देखील मुद्दा जो आहे माझ्यानंतरचे वक्ते मांडतील. परंतु आज या सगळ्या प्रस्तावाच्या अंतर्गत जर आपण विचार केला तर आज शेतकऱ्यांची परिस्थिती ही अत्यंत दुर्दैवी आहे. अनेक घटकामुळे म्हणजे नैसर्गिक व सरकार निर्मित त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नाबाबत गॅरंटी नाही, त्यामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त आहे आणि त्यामुळे उत्पादन आले तर चांगला भाव मिळत नाही आणि गॅरंटी नाही. त्यामुळे शेतकऱ्याने करायचं काय हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे. चांगला भाव मिळत असेल तर सरकार बाहेरून आयात करतं आणि सरकार देशांतर्गत भाव पाडतं, ही परिस्थिती आहे. मग अशा वेळेला शेतकरी हवाल दिलाय, त्याची बाजू आम्ही आज विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी मांडतोय.
पलीकडून जुमलेबाजी चालू आहे, आश्वासनाची खैरात सुरू आहे. अरे आश्वासनं द्या, पण ती पूर्ण करा. केवळ आश्वासन द्यायचं आणि वांजोटी आश्वासनं असतील तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्रास होणार. आणि म्हणून ही वांजोटी आश्वासन देणं ही सरकारने बंद करायला पाहिजे. देशांतर्गत उत्पन्न चांगले झाले तर सरकारची निर्यात बंदी करून भाव मिळवून देत नाही, आणि जगात इतर देशांनी आयात शुल्क वाढवले तर एक्सपोर्ट करता येत नाही. यासाठी सरकारने एक्सपोर्ट अनुदान दिले पाहिजे. शेवटचा मुद्दा मांडतो अध्यक्ष महोदय. शेवटचा मुद्दा असा आहे की आत्ताच अलीकडे आपल्याला तो अनुभव आला की जगात इतर देशांनी आयात शुल्क वाढवले तर एक्सपोर्ट करता येत नाही, आणि यासाठी सरकारने एक्सपोर्ट अनुदान का द्यायचं मी म्हणतोय, कारण बांगलादेशने इम्पोर्ट ड्युटी 40% वाढवली आणि त्यामुळे संत्रा उत्पादक अडचणीत आले. आणि मला असं म्हणायचं आहे की बोला प्रभू साहेब, संपवा. संत्रा उत्पादक अडचणीत झाले आणि भारताने कांदा निर्यात बंदी केल्याने बांगलादेशातील काय प्रभू साहेब भारताने संपवा. संपवतो. मी शेवटचा मुद्दा बोललो, तिकडे बोलताय इकडे बोलता, मला कळे ना. मी बोला संपवा. इतका जर असं मी खूप सौम्य बोलतो आणि मी अतिशय मापून तोलून मी जयंतरावांच्या पाठी बसतो, त्यामुळे अजून बोलणारे बरीच आहेत. कसं शांत बोलतात बोलणारे आहेत, तसं बोलण्याचा मी प्रयत्न करतो. संपवा. त्यामुळे भारताने कांदा निर्यातीबाबत केलेल्या बांगलादेशाने सध्या आयात शुल्क वाढवलं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या केलेल्या पापाचा वाटेकरी कोण, हा खरा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. आणि मग उत्तर देताना माननीय मंत्री महोदय सांगतील की हे उत्तर देत असताना आम्ही जे काय बोललो त्याच्यावरती भाष्यच नसणार. पण मी आपल्याला सांगतो की उद्या याच्यावरती जनता उत्तर दिलं जाईल ना, तेव्हा बजेटच्या व्यतिरिक्त आणखी काही 4 घोषणा असतील वांजोट्या, ते करण्याचा प्रयत्न मात्र या सभागृहामध्ये होईल. आणि पुन्हा एकदा शेतकऱ्याची फसवणूक होईल. शेतकऱ्याच्या नशिबी काही नाही, त्याने घाम गाळायचा. शेतकरी या देशाचा आर्थिक कणा आहे. आणि मगाशी कोणतरी म्हणत होतं, आमचे थोरात साहेब बोलले की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर हरित क्रांती आणण्याचं स्वप्न बघितलं, त्याच्यामध्ये वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रासाठी काय काय केलं. पण तीच वसंतरावांची परंपरा आज हे सरकार कुठे घेऊन चाललंय, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असं शेतकरी देखील बोलतोय. आणि म्हणून सन्माननीय सदस्य विश्वजितजी कदम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.